आपण 6th एक्झाम्पल बघणार आहोत. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles म्हणजे समभुज त्रिकोण आहेत. If area of triangle ABC adds to area of triangle DEF is equal to 1:2 म्हणजेच ABC चा क्षेत्रफळ डिवायडेड बाय DEF चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 आहे. अँड AB इज इक्वल टू 4 असेल तर D इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. इथं आता AB एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल DEF यांचं किती दिलेलं आहे म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2 दिलेलं आहे. आणि हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. Equilateral triangles. Equilateral triangles आहेत म्हणजेच काय तर इक्विलॅटरल ट्रायंगल्स समभुज त्रिकोणाचे प्रॉपर्टी काय येते तर तिन्हीच्या तिन्ही कोण जे असतात परस्परांचे तिन्हीच्या तिन्ही कोण काय असतात कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू अँगल E इज इक्वल टू अँगल F इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजेच सर्व कोण इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व कोण आहेत काय तर 60 अंशाचे असतात. म्हणून सर्व काय आहेत कोण सारखे आहेत. लिहा कंसात लिहायचं अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. का हे इक्वल टू आपण दाखवलं तर हे समभुज त्रिकोणाचे कोण आहेत. आता इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF या दोन्ही त्रिकोणामध्ये अँगल A इज इक्वल टू अँगल D. देअरफॉर किंवा दॅट इज अँगल A कॉन्ग्रंट अँगल D म्हणजे A बरोबर D आहे. त्याचप्रमाणे B इज इक्वल टू अँगल E आहे. दॅट इज अँगल B कॉन्ग्रंट अँगल E आहे. म्हणजेच हे दोन्ही आपल्याला काय आहेत ईच अँगल 60 डिग्री. प्रत्येक कोण काय आहे हा 60 अंशाचा आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF कोणत्या कसोटीनुसार AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी टेस्ट कोणती आली दोन अँगल समान आहेत एकरूप आहेत म्हणून टेस्ट ऑफ AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता सिमिलर हे दोन्ही त्रिकोण आहेत म्हणून काय तर बाय थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स area of triangle ABC divided by area of triangle
DEF is equal to AB square divided by DE square. Equation number 1. Area of triangle ABC divided by area of triangle DEF is equal to दोन्ही बाजूंच्या वर्गांचा रेशो, दोन्ही बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर. आता देअरफॉर काय करायचं आहे आपण, आता दिलेला आहे काय आपल्याला, या दोघांचा रेशो किती दिला आहे, 1:2 दिलेला आहे. बट एरिया ऑफ ट्रायंगल ABC has to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to किती दिलेला आहे, 4 दिलेला आहे. म्हणजेच या दोघांचा रेशो 1:2 म्हणजेच 1/2 इज इक्वल टू AB दिलेला आहे 4 स्क्वेअर डिवायडेड बाय DE स्क्वेअर. Therefore, DE square multiplied by 1 is equal to 4 square multiplied by 2. Therefore, DE square is equal to 4 चा स्क्वेअर किती येतो, 16 multiplied by 2. Therefore, DE square is equal to, आता आहे ते पूर्ण लिहून नंतर आपल्याला रूटमध्ये काढलं तरी चालेल किंवा इथंच डायरेक्ट 16चा रूट आपण 4 घेतला आणि 2चं रूट निघत नाही म्हणून 2 आहे तसंच लिहिलं, किंवा याच्यानंतर आपण असं पण लिहू शकतो 16 multiplied by 2. Therefore 4√2 हे आलं. DE is equal to म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतलं, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेतला. इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट. सेवन्थ आपण ॲक्टिव्हिटी घेऊया. 7th एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी आहे इन फिगर. या फिगरमध्ये सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE, PQ पॅरलल DE, PQला DE समांतर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF हा जो त्रिकोण आहे त्याचा एरिया आहे 20 युनिट्स. PFचं माप दिले 2 DP 2 DP. Then find area of quadrilateral DPQE. या चौकोनाचं एरिया काढायला सांगितलं आहे बाय कम्प्लीटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQF किती दिलेला आहे, गिवन दिलेला आहे 20 युनिट्स. PF दिलेला आहे 2 DP आणि आपल्याला DPX आणि PF 2x ॲज्युम केले, मानले. आता हे लेट अस ॲज्युम DP इज इक्वल टू x, PF इज इक्वल टू 2x. आता DF म्हणजेच काय, DF म्हणजेच काय, DP प्लस PF, DP प्लस PF म्हणजेच काय, DP किती मानले आपण, x मानलाय, प्लस 2x, PF किती आहे 2x. त्याच्यानंतर x प्लस 2x 3x. इन ट्रायंगल PDE बघा कोणता, इन ट्रायंगल FDE हा मोठा जो त्रिकोण आहे त्यात तो, आणि FPQ हा छोटा त्रिकोण, दोन्ही त्रिकोणामध्ये अँगल FDE कॉन्ग्रंट अँगल कोणता आहे, फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. तर
ब्लँक्स दिलेले करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल याचा कोणता आहे, या दोन्ही समांतर रेषा आहेत म्हणजेच याचा संगत कोण कोणता आहे हा, म्हणून FPQ अँगल FPQ. आता इथं अँगल FED याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे हा FQP करस्पॉन्डिंग अँगल्स. आता म्हणून देअरफॉर त्रिकोण FDE सिमिलर ट्रायंगल FPQ म्हणून हे दोन्ही त्रिकोण AA टेस्टने समरूप आहेत, सिमिलर आहेत. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल FDE डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल FPQ हे दोन्ही सिमिलर ट्रायंगल्स आहेत, हे दोन्ही समरूप ट्रायंगल्स आहेत म्हणून त्यांचा रेशो आपण घेतला. त्यांचा रेशोला आपल्याला बाजूंचा वर्गांचं गुणोत्तर बरोबर असतं. तर बाजू आपण ज्या आपल्याला दिलेल्या आहेत इथं त्याच घेऊ. बाजू DP स्क्वेअर डिवायडेड बाय FD पाहिजे ना, DP च्या ऐवजी DF स्क्वेअर, DP च्या ऐवजी DF स्क्वेअर डिवायडेड बाय PF स्क्वेअर, PF स्क्वेअर म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू डिवायडेड बाय छोट्या त्रिकोणाची बाजू, DF स्क्वेअर डिवायडेड बाय PF स्क्वेअर. म्हणजेच DF किती आपण कॅल्क्युलेट केला, DF बरोबर 3x कॅल्क्युलेट केला आहे म्हणून 3x आणि PF किती आहे, PF आपण 2x मानला आहे, 2x म्हणजेच 3x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x स्क्वेअर म्हणजेच किती आहे, हे पूर्ण किती बाजू दिलेली आहे 3x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x स्क्वेअर म्हणजेच इथं 9x स्क्वेअर डिवायडेड बाय 4x स्क्वेअर, x स्क्वेअर दोन्ही आहेत ते दोन्ही गेले. त्याच्यानंतर आपल्याला आन्सर काय आलं 9 डिवायडेड बाय 4. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल FDE बघा, एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय हे इकडचा छेद तिकडे मल्टिप्लाय केला, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय FPQ किती आहे, FPQ किंवा PQF दिलेला आहे आपल्याला 20 युनिट्स, 20 युनिट्स म्हणजेच इथं किती आलं 4×5 9 मल्टिप्लाइड बाय 5 किती आलं 9 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 45 युनिट्स. हा काय आला एरिया ऑफ FDE. आता आपल्याला इथं एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE हा एरिया काढायचा असेल तर आपल्याला मोठ्या त्रिकोणाचा एरिया मिळाला आहे, त्याच्यानंतर छोट्या त्रिकोणाचा एरिया मिळाला आहे म्हणजेच मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला या आकृतीचं क्षेत्रफळ मिळणार आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल PFQ किंवा FPQ. मग आपल्याला FDEचा क्षेत्रफळ किती आले 45 मायनस FPQ किती दिलेला आहे 20 म्हणजेच आपल्याला एरिया किती आला इथं 45 मायनस 25 म्हणजेच किती आला एरिया 25 युनिट्स स्क्वेअर, कारण एरिया हा स्क्वेअर युनिटमध्ये आपण मोजतो. अशा रीतीने आपला 1.4 संपतो. इथं हा क्वेश्चन असणार आहे 6th क्वेश्चनसाठी एक्स्ट्रा एक्झाम्पल.